ठाण्यातील मोक्ष लाईफ क्युमन आणि मोक्ष लाईफ वॉरियर्सचा 39वा वार्षिक समारंभ व पारितोषिक वितरण सोहळा नुकताच सहयोग मंदिर सभागृह ठाणे येथे साजरा करण्यात आलाय। या समारंभात संस्थेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून योगासने, मार्शल आर्ट्स आणि महिला स्वसंरक्षणाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून दर्शकांची वाहवा मिळवली आहे। तसेच रेकी हिलर्सच्या ग्रुपने सर्वांसाठी केलेल्या ग्रुप हिलिंगद्वारा दर्शकांना या मन शांत करणाऱ्या दिव्य रेकी ऊर्जेचा प्रत्यक्ष अनुभव देखील घेता आला आहे। या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध मराठी अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक मकरंद अनासपुरे आणि अतिथी म्हणून मराठी टीव्ही व चित्रपट अभिनेते प्रसाद लिमये हे उपस्थित होते। त्यांच्या हस्ते डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या केई मोडो किक बॉक्सिंग स्पायरिंग आणि कटा टूर्नामेंट मधील विजेत्या 28 विद्यार्थ्यांना सुवर्ण, रजत आणि कांस्य पदक देऊन गौरवण्यात आला आहे। तसेच प्रशिक्षण केंद्रामधील 6 विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वांगीण सादरीकरण व प्रगतीकरिता सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच टूर्नामेंटमधील 3 ग्रँड चॅम्पियन्सचा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी कैलासवासी यशवंतराव दामोदर ठाणेकर पुरस्कार, माजी आमदार कैलासवासी वसंतराव भार्गव बापट पुरस्कार आणि कैलासवासी पीजी पाटणकर पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे। प्रसिद्ध मार्शल आर्ट्स व योग शिक्षण तज्ज्ञ तसंच मोक्ष लाईफ क्युमनचे संस्थापक आचार्य डॉक्टर MJ पिल्लाई यांच्या उपस्थितीत हा सोहळा यशस्वी झाला आहे। त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले आणि सर्व पालकांना व कुटुंबियांना त्यांच्या सदैव असलेल्या पाठिंब्याबद्दल देखील धन्यवाद दिला आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।